चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज आपण दुसऱ्या चॅप्टरला चालू करत आहोत आणि आपल्या चॅप्टरचं किंवा आपल्या प्रकरणाचं नाव आहे भारत, स्थान व विस्तार. स्थान व विस्ताराचे आपण एकंदरीत या लेक्चरमध्ये भारताचं नेमकं स्थान कुठे आहे आणि विस्तार कुठे आहे आणि याच्यासोबत आपल्याला ब्राझीलचं सुद्धा बघायचं आहे. पण आपण हेडिंग याच्यामध्ये दिलेले आहे भारत, स्थान आणि विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, एक बघा, आजचं लेक्चर हे खूप युनिक असेल. तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा वही आणि पेन सोबत घेऊन बसावं लागेल. याच्याशिवाय हे लेक्चर नाही, कारण याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे आणि याच्यामध्ये आकडे आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहेत. नेमकं भारत कुठं आहे, भारताचं स्थान कुठं आहे, उत्तर गोलार्ध काय आहे, दक्षिण गोलार्ध काय आहे, पश्चिम गोलार्ध काय, पूर्व भाग काय, पश्चिम भाग काय, या सगळ्या गोष्टीचा कर्कवृत्त आहे, विषुववृत्त आहे, अक्षवृत्त आहे, रेखावृत्त आहे, मकरवृत्त आहे, आर्टिक वृत्त आहे. या सगळ्या वृत्ताचा अभ्यास सुद्धा आपल्याला याच लेक्चरमध्ये करायचा. नेमकं एकूण खंड किती आहेत, सगळ्यात मोठा खंड कोणता आहे, सगळ्यात छोटा खंड कोणता आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, गरज आहे ना ते तुम्हाला वही आणि पेन सोबत घेऊन बसायचे. त्याच्याशिवाय ही गोष्ट नाही. आणि गॅरंटीनं सांगतो, हे लेक्चर व्यवस्थितपणे बघितल्याच्या नंतर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेतला प्रश्न हा चुकणार नाही. त्यासाठी काळजीपूर्वक बघा आणि एकदा लेक्चरला बघायला सुरुवात केली की सतत उठवू नका, लिंक तुमची तुटेल. चला मग आज आपल्या प्रकरणाला आजच्या चालू करत आहोत, भारत, स्थान व विस्तार. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा विचार करण्यापूर्वी पहिल्यांदा जगाचा विचार करावा लागेल. एकूण जगाचा विचार करत असताना जगामध्ये एकूण असलेले खंड एकंदरीत आपल्याला सर्वांनाच माहिती ज्ञात आहे की याच्यामध्ये आपली ही समजा पृथ्वी आहे. या पृथ्वीचा आपल्याला 29% भाग हा आपला जमिनीने व्यापला आहे, तर 71% भाग हा आपला कसा आहे, पाण्याने व्यापलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा अभ्यास करत असताना हे समजा 71% हा पाणी आहे आणि 29% आपल्याला फक्त जमीन आहे. आणि या जमिनीचा 29%च्या जमिनीचा आपण एकूण 7 खंडांमध्ये विभाजन केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे नेमके 7 खंड कोणते आहेत, कोणत्या 7 खंडाच्या अंतर्गत आपला हा पूर्ण. इथं बघा तुम्हाला वर्ल्ड मॅप दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला जगाचा नकाशा दिलेला आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला प्रत्येक खंड या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्या खंडाच्या माध्यमातून येणारा प्रत्येक, आता बघा सुरुवातीला एकूण 7 खंड कोणते कोणते आहेत ते आपण इथं दिलेले आहेत. पहिल्या खंडाचं नाव दिलेलं आहे आपण आशिया. आशिया नंतर दुसरा खंड दिलेला आहे आपण ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया नंतर पुढे दिलेला आहे दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका. एकूण हे 7 खंड आहेत. म्हणजे एकंदरीत या 7 खंडाचा विचार करत असताना हे 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे एकंदरीत आपल्या या 7 खंड आहेत. आणि या ज्यावेळेस 7 खंडाचा आपण अभ्यास करू त्यावेळेस या 7 खंडाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काय काय बघायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे सर्वात मोठा खंड कोणता, त्यामध्ये आपल्याला बघायचे सर्वात छोटा खंड कोणता, आणि ते आपल्याला नकाशाच्या माध्यमातून दाखवून घ्यायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठ्या खंडाचा जर आपण अभ्यास केला तर तो सर्वात मोठा खंड आहे तो आपला आशिया. या ठिकाणी आपला हा आशिया येतो आणि भारत हा आशिया खंडामध्येच येतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर या ठिकाणी येतो तो युरोप येतो. युरोप सुद्धा भारत आशिया खंडाला लागूनच आहे. त्यानंतर या ठिकाणी येते आफ्रिका खंड. ठीक आहे, या ठिकाणी येतो तो तुमचा कोणता आहे, आफ्रिका खंड. या ठिकाणी येतो उत्तर अमेरिका. या ठिकाणी येतो कोणता, उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेच्या खालच्या साईडला येतो तो खंड येतो दक्षिण अमेरिका. खालच्या साईडला हा जो येणारा खंड आहे तो कोणता आहे, दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिका. ठीक आहे. दक्षिण अमेरिकेनंतर या ठिकाणी येणारा जो खंड आहे त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. त्याचं नाव काय आहे, ऑस्ट्रेलिया, हे त्याचं नाव आहे. आणि सर्वात खालचा जो खंड आहे हा, त्याला आपण अंटार्क्टिका या खंडाने आपण ओळखतो. अंटार्क्टिका खंड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक बघा,
एकंदरीत आपले हे किती झाले बघा, 1 2 युरोप 3 आफ्रिका 4 आशिया 5 ऑस्ट्रेलिया 6 आणि अंटार्क्टिका तुमचा 7. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, जगाच्या नकाशाचा जर आपण विचार करायचं पाहिलं तर या जगाच्या नकाशामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि हा सगळ्यात 100% बर्फाच्छादित असलेला खंड म्हणजे तुमचा कोणता आहे, तर ते आहे अंटार्क्टिका खंड. आता पुढे बघा, आता आपण हे खंड लिहून टाकले. आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठा खंड कोणता, तर त्याचं उत्तर असेल आशिया. सर्वात मोठा खंड, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, सर्वात मोठा खंड कोणता आहे, आशिया आहे. आणि सर्वात छोट्या खंडाचा जर विचार केला तर सर्वात छोटा खंड म्हणून तुमचा आहे तो ऑस्ट्रेलिया, सर्वात छोटा खंड. मग एकंदरीत बघा, आपले जे काही आपण 100% पैकी 29% जी जमीन आपण म्हणले ती 29% जमीन आपल्याला या 7 खंडांमध्ये विभागलेली आहे. आणि या 7 खंडापैकी आपला जो भारत येतो तो भारत या ठिकाणी येतो, म्हणजे आपला भारत हा आशिया खंडामध्ये येतो. कोणत्या खंडामध्ये, आशिया. पण आशिया खंडात कुठं, तर आशिया खंडाच्या दक्षिणेला येतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हे 7 खंड, सर्वात मोठा खंड, सर्वात छोटा खंड. आणि जर तुम्हाला असं आलं नकाशावरती दाखवा तर तुम्हाला या पद्धतीने नकाशावरती सुद्धा ते खंड आपल्याला दाखवता येतील. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, चला आता हा आपण जग बघितलं आणि जगामध्ये आपण भारत कुठं आहे, तर भारत या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता ही जे रेषा दिसत आहेत हे आपल्याला एक एक बघायचंय. ही मेन आपली विषुववृत्त रेषा आहे आणि विषुववृत्ताच्या वर आणि खाली आता आपल्याला नेक्स्ट तेच बघायचंय. याच्यामध्ये काय बघायचं बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, की गोलार्ध कशा आहेत, पूर्व गोलार्ध कुठं, पश्चिम गोलार्ध कुठं, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, या 4 कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे होता. याच्यामध्ये बघा आता एकूण पृथ्वी तर आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे. एकंदरीत या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला, ठीक आहे, ह्याच्यामध्ये दिलेले तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेलं आहे, ती सुद्धा आपल्याला बघता येईल त्याच्यामध्ये. एकंदरीत बघा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, एकूण 4 भाग आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. किती भाग, 4 भाग दाखवायचे. तर ते 4 भाग कशा पद्धतीने दाखवता येतील तर आपण बघा एक या ठिकाणी आपण या पद्धतीने आपण बघूयात. याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, सुरुवातीला आपल्याला एक आपण ही एक बाजू आपण या पद्धतीने घेतली. ठीक आहे, आणि जर आपण याच्याच बाजूला जर आपण दुसरं अजून एक सर्कल जर काढलं, 1 मिनिट बघा, हे थोडं बाजूला घेऊ म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात येतील नेमकं काय काय येते. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा ह्या बाजूचा जर आपण थोडासा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी ही एक बाजू झाली तुमची. ठीक आहे, आणि दुसऱ्या बाजूचा जर आपण विचार करायला बघितलं तर त्याच्यामध्ये काय होईल बघा, सेम याच पद्धतीचं सर्कल आपल्यासाठी असेल आणि याच पद्धतीच्या सर्कलमध्ये फक्त जी बाजू असेल आपली ती कशा पद्धतीने असेल, उभ्या स्वरूपामध्ये असेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घेते. म्हणजे एकूण पूर्ण पृथ्वीचे एकूण 4 भाग कशा कशा पद्धतीने होत आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पूर्ण पृथ्वी आहे. हे 2 पृथ्वी आपण घेतलेल्या आहेत. एका बाजूला आपल्याला काय दाखवायचं बघा, हे आपलं मुख्य विषुववृत्त आपण जर गृहीत पकडलं तर वरचा जो भाग आहे ना याला उत्तर किंवा उत्तर ध्रुव म्हणता येईल. इथून वरचा भाग किंवा उत्तर गोलार्ध म्हटलं तरी चालेल. याला काय म्हणता येईल आता, उत्तर गोलार्ध. म्हणजे उत्तर गोलार्ध याचा अर्थ काय, विषुववृत्तापासूनचा वरचा भाग. आता हे विषुववृत्त काय आपल्याला पुढे बघायचंच आहे. तत्पूर्वी फक्त लक्षात ठेवा, विषुववृत्तापासूनचा वरचा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि विषुववृत्तापासूनचा जो खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो दक्षिण गोलार्ध. ठीक आहे, दक्षिण गोलार्ध. ह्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. मग हे झालं. आता त्यानंतर ह्या झाल्या 2. आता याच बाजूने जर आपण इकडे आलो तर याच्यामध्ये हा तुमचा होईल पश्चिम भाग किंवा पश्चिम गोलार्ध आणि इकडे कोणता होईल, पूर्व गोलार्ध. म्हणजे एकंदरीत थोडक्यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की याच्यामध्ये काय होणार आहे बघा, एकूण याचा जर आपण विचार करायला गेलं सर्कल वाईज जर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी जर बघायच्या असतील तर याच्यामध्ये एक छोटी डायग्राम काढून आपण तुमच्यासाठी दाखवतो. फक्त ही जी बाजू आहे ना, ही जर आपण पृथ्वी जर असं गृहीत पकडलं तर या पृथ्वीसाठी याच्यामध्ये
ही एक बाजू होईल आणि या पद्धतीची एक बाजू होईल. म्हणजे आता बघा, आता हे आपल्याला बघायचंच आहे. इथून वरचा भाग उत्तर गोलार्ध, इथून खालचा भाग दक्षिण गोलार्ध. ही या बाजूची जी असेल ना, ही बाजू जी येईल त्या ठिकाणी काय होणार आहे, पश्चिम भाग येईल याचा. आणि उजवीकडचा म्हणजे रेखावृत्त, आता लक्षात ठेवायचं, उभे रेखावृत्त असतात आणि आडवे अक्षवृत्त असतात. मुद्दा क्लिअर करून घ्या. उभे रेखावृत्त असतात आणि आडवे काय असतात, अक्षवृत्त असतात. आणि विषुववृत्त हे सुद्धा एक लक्षात ठेवा, विषुववृत्त हे सुद्धा अक्षवृत्तच आहे. ठीक आहे. ही जर आपल्याला या ठिकाणी जर आपण विषुववृत्ताचं बघितलं तर विषुववृत्त सुद्धा हे काय आहे, विषुववृत्त सुद्धा हे अक्षवृत्तच आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्कल माहिती आहे 360 डिग्री अंशाचं असतं. तर त्या 360 पैकी उत्तर गोलार्ध म्हणजे 100 म्हणजे जवळपास 90 इकडे पण याच पद्धतीनं आपल्याला अभ्यास त्याचा करता येईल. म्हणजे अर्धा भाग उत्तर गोलार्ध आणि अर्धा भाग दक्षिण गोलार्ध. ठीक आहे. या पद्धतीने बघा. म्हणजे आता उत्तर म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त काय हे आपल्याला लगेच बघायचंय. तत्पूर्वी फक्त एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. या डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी रेखावृत्त दिलेले आहेत. हे आपल्याला पुढे आता वेळ तुमचा प्रमाण वेळ कशी गृहीत धरली जाते किंवा प्रमाण वेळ कशा पद्धतीने आहे त्याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम कामाला येणार आहे. फक्त तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, नेमकं विषुववृत्त म्हणजे उत्तर गोलार्ध कोणतं, दक्षिण गोलार्ध कोणतं, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व म्हणजे पश्चिम भाग पूर्व भाग, ह्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला क्लिअर करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. चला त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आता आपल्याला वृत्तजाळी म्हणजे आता अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपण लगेच बघूयात या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, आपल्याला या ठिकाणी वृत्तजाळी जर आपण म्हणजे आपली पृथ्वी तर सगळ्यांना माहिती आहे. आपली पृथ्वी कशी आहे, आपली पृथ्वी आहे गोल. गोल म्हणजे अंडाकृती आहे, फक्त आपण गोल त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला आता एकंदरीत बघा, ही जर आपली पृथ्वी आहे असं आपण गृहीत धरलं तर या पृथ्वीमध्ये सर्वात या ठिकाणी जो येणार आहे ना, याला म्हणायचं आपण विषुववृत्त. ठीक आहे. हा विषुववृत्त. विषुववृत्ताच्या नंतर एकंदरीत पुढे बघा, एक सेकंद, विषुववृत्ताचा जर आपण अभ्यास करायचं बघितलं, आता इथं बघा हे तुमचं विषुववृत्त आलं. त्यानंतर थोडस वरच्या साईडला सेम अंतरावर हे एक वृत्त असेल आणि या ठिकाणी हे एक वृत्त असेल. आपली पृथ्वी कशा पद्धतीची होती ते पहिलं आपण बघू. म्हणजे एकंदरीत बघा, ह्या जी बाजू आहेत आपल्याला या बाजूचा अभ्यास करत असताना खालच्या साईडला एक आणि वरच्या साईडला एक या पद्धतीनं आपल्याला डायग्राम घेता येईल. ठीक आहे. ही एक आहे. त्यानंतर अजून एक इथं आर्टिक वृत्त नावाचे एक वृत्त आहे आणि या बाजूला खाली अंटार्क्टिक वृत्त म्हणून आहे. म्हणजे आपली पृथ्वी नेमकी कशा पद्धतीची आहे पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय आहे याचं बघूत आपण. याच्या स्वरूपामध्ये काय होणार आहे आता याच्यात बघा, हे आपण मुख्य हे सर्वात मोठं आहे ना, याला आपण विषुववृत्त म्हणतो. आपण काय म्हणू याला, विषुववृत्त. सर्वात मोठं विषुववृत्त असतं. सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं, तर त्याचं उत्तर असेल विषुववृत्त. 23.5 डिग्री अंश सेल्सिअसला बघा, लक्षात ठेवा 23.5 डिग्री अंश कुठं, उत्तर या बाजूला येतं तुमचं कर्कवृत्त. 23.5 अंश डिग्री सेल्सिअसला कोण येतं, तुमचं कर्कवृत्त. आणि 23.5 डिग्रीलाच दक्षिण गोलार्धामध्ये इथं येतं तुमचं मकरवृत्त. इथं काय येतं आपलं, मकरवृत्त. ठीक आहे. ही आपली वृत्तजाळी आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. ही जर समजलं तरच पुढे समजणार आहे, नाहीतर पुढे सुद्धा समजणार नाही. 66.5 डिग्री अंश सेल्सिअसला काय होतं, या ठिकाणी येतं आर्क्टिक वृत्त. ठीक आहे. आर्क्टिक वृत्त किती डिग्री अंश सेल्सिअसला, किती डिग्रीला, 66.5. आणि 66.5 अंश दक्षिणेला सुद्धा एक येतं, त्याला आपण अंटार्क्टिका वृत्त म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, अंटार्क्टिका वृत्त. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आपलं अंटार्क्टिका वृत्त झालं. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत बघा, ज्या आपल्या बाजू आहेत त्या बाजू आपल्याला जे उभे आहेत पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, ज्या आडव्या रेषा आहेत त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, अक्षवृत्त. ही पहिल्यांदा आपल्याला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आता या ठिकाणी तुमचा येणार आहे तो दक्षिण ध्रुव. या ठिकाणी काय येईल, दक्षिण ध्रुव. ठीक आहे.
आणि या ठिकाणी जे येईल तुमचं ते तुमच्या इकडे वरच्या साईडला येईल उत्तर ध्रुव. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे बघा, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव ही दोन गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे इथून वरील 90 डिग्री आणि इथून खाली 90 डिग्री म्हणजे अक्षवृत्त आता कशा असतात बघा. हे तुमचं अक्षवृत्तांची संख्या कशी आपण गृहीत पहिल्यांदा इथं तुम्हाला देऊन टाकू. अक्षवृत्त. आता अक्षवृत्त कसे आहे? अक्षवृत्त कसे आहेत बघा. उत्तर गोलार्धात 90 आहेत. अक्षवृत्त उत्तर गोलार्धात किती? 90. आणि दक्षिण गोलार्धामध्ये किती आहेत? दक्षिण गोलार्धामध्ये 90 आहेत. ठीक आहे, व्यवस्थित बघा. आता समजून घ्या अक्षवृत्तांची संख्या कशी ओळखायची बघा. उत्तर गोलार्धामध्ये किती? 90. दक्षिण गोलार्धामध्ये किती? 90. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आपलं विषुववृत्त आहे ना, हे एक अक्षवृत्तच आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अजून एक ऍड करावं लागेल. लक्षात बरं का, व्यवस्थित बघा. ही कन्सेप्ट आहे, समजून घ्या. लक्षात येते 100%. थोडं फक्त लक्ष द्यायचं मध्ये. काय याच्यामध्ये अक्षवृत्ताची संख्या किती जर असा परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर गोलार्धामध्ये 90, दक्षिण गोलार्धामध्ये 90 प्लस एक तुमचं विषुववृत्त. म्हणजे एकूण अक्षवृत्तांची संख्या किती? तर अक्षवृत्तांची संख्या असेल तुमची किती? 181. एक प्रश्न तुमचा क्लिअर झाला. व्यवस्थित बघा. याच्यामध्ये काय? अक्षवृत्त विषुववृत्त. हे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुवामध्ये 90 अक्षवृत्त आणि दक्षिण ध्रुवामध्ये 90 अक्षवृत्त प्लस एक विषुववृत्त. असं एकंदरीत अक्षवृत्त तुमचे झाले 181. आता एकंदरीत बघा थोडस अजून पुढे, जवळपास विषुववृत्तामध्ये 111 किलोमीटरचं विषुववृत्त असतं. कर्कवृत्ताचा विचार केला गेला तर 102 किलोमीटरचं असतं. तेच मकरवृत्त सुद्धा 102 किलोमीटरच असतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. आर्किट वृत्ताचा विचार करायला गेला तर 44 किलोमीटरचं असतं आणि अंटार्क्टिक सुद्धा 44 किलोमीटरचं असतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, म्हणजे हे यांचे असणारा आकार असेल. ही पहिलं लक्षात ठेवा. आता एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपली झालं फक्त अक्षवृत्तासंबंधी आणि त्याच्यावरती असलेले वृत्त कोणते कोणते आहेत. आता दुसरी बाजू आपल्याला बघायचंय. जे उभे असतात ते तुम्हाला काय सांगितलं? जे उभे असतात त्याला आपण रेखावृत्त म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? रेखावृत्त. आता एक बघा, हे मुख्य रेखावृत्त आपलं हे झालं. ठीक आहे, मग हे रेखावृत्त पाहत असताना आता रेखावृत्ताचा विचार करता बघा. रेखावृत्त हे एकंदरीत 360 असतात. म्हणजे रेखावृत्त आपल्याला या पद्धतीने बघायला मिळतील. ठीक आहे, ह्या पद्धतीने. म्हणजे पृथ्वीचा आपण जर विचार करायचा बघितलं तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपल्याला या पद्धतीनं. आता आपण थोडेच लिहितोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असे एकंदरीत रेखावृत्ताचा विचार करता एकूण रेखावृत्त किती असतात? तर रेखावृत्तांची संख्या ही एकूण 360 असते. ही आपली झाली पृथ्वी. ठीक आहे, म्हणजे उभी जी असतात ह्या उभ्या रेषांना काय म्हणतात? पण एक लक्षात ठेवा, हे ऍक्च्युअली असं नाहीये. हे जे आपण रेखावृत्त म्हणतोय, रेखावृत्त किंवा अक्षवृत्त म्हणतोय, ही काल्पनिक रेषा आहेत. ही पहिलं लक्षात ठेवा. कशा आहेत? काल्पनिक. या आपल्या काल्पनिक रेषा आहेत. वास्तविकता पृथ्वीवरती या स्वरूपातल्या रेषा नाहीत. ठीक आहे, मग हे काल्पनिक. जवळपास रेखावृत्ताचा विचार करायला गेलं तर रेखावृत्ताची संख्या ही 360 आहे. किती आहे? 360. आणि प्रत्येक रेखावृत्त हे सारख्याच अंतरावरती आहे. आणि याच रेखावृत्ताच्या अभ्यासानं प्रमाण वेळ निश्चित केली जाते. कारण रेखावृत्त आणि अक्षवृत्त ज्या ठिकाणी भेटतं ते 0 डिग्री अंश सेल्सिअस म्हणून आपण ग्रीनिच शहर म्हणतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, रेखावृत्ताचे आपण किती? 360. अक्षवृत्तांची संख्या किती? 181. ती या पद्धतीने येतं. आणि रेखावृत्त हे सर्वत्र सारख्याच बाजूने आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही आपली वृत्त जाळीच तयार झाली. मग ही पूर्ण ही जी आहे ना, ही पूर्ण कशा पद्धतीने आहे? 360 रेखावृत्त आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, अक्षवृत्त आणि रेखावृत्त किंवा रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे या पद्धतीने आहेत. आणि याच्यावरतीच आपला भारत, आता भारताचं स्थान बघायचंय ते आपण बघूतच. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला या पद्धतीने आपल्याला वृत्तजाळी काढता येईल. परत एकदा सांगतो, हे तुम्हाला परीक्षेत येऊ शकतं. याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं? तर विषुववृत्त. ते
या ठिकाणी 0 डिग्रीला आहे. 23.5 डिग्री अंश सेल्सिअस कर्कवृत्त उत्तर गोलार्ध, 23.5 डिग्री अंश सेल्सिअस मकर वृत्त दक्षिण गोलार्ध, 66.5 डिग्री अंश सेल्सिअस आर्किट वृत्त आणि उत्तर गोलार्ध, आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 66.5 डिग्री सेल्सिअस अंटार्क्टिक वृत्त. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे उत्तर ध्रुव या ठिकाणी, दक्षिण ध्रुव या ठिकाणी, उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही ध्रुव हे रेखावृत्ताने भेटलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे साईज वर्ण आता लक्षात ठेवा, जसं जसं विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे जाऊ किंवा जसं विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं अक्षवृत्तांचा आकार हा कमी कमी होत जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात मोठं विषुववृत्त आपण म्हणलं 111 किलोमीटरचं आहे. तर जसं आपण वर जाऊ किंवा खाली जाऊ तसं काय होतं, अक्षवृत्तांची आकार हा कसा होतो, कमी कमी होत जातो. इथं 44 पर्यंत आलं. या ठिकाणी आल्याच्या नंतर हे आपल्याला 0 आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर पण हे आपल्याला 0 या पद्धतीने आपल्याला बघता येईल. म्हणजे ही आपली वृत्त जाळी आहे, त्याच्यामध्ये कर्कवृत्त. आता बघा, ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर बाकीच्या गोष्टी पुढे लक्षात राहणार आहेत. त्यासाठी आपल्याला हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढचा मुद्दा काय आहे, पुढे आहे आता स्थान आकृती. आता स्थान आणि आकृतीचा विचार करता बघा बरं, आपल्याला तर कळालं. आता बघायचं आपल्याला भारताचं स्थान. आपण आताच बघितलं, पृथ्वी बघितली, पण नेमकं स्थान कुठं आहे. आपण फक्त आता गोष्टी कोणत्या कोणत्या क्लिअर केल्यात बघा. पहिल्यांदा आपण खंड पाहिले, खंड झाल्याच्या नंतर आपण अक्षवृत्त काय, रेखावृत्त काय याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला बघायचंय नेमकं भारताचं स्थान कुठं आहे. एक रफ फिगर मध्ये तुम्हाला काढून दाखवतो, जी की तुमचं कधीच विसरणार नाही. या पद्धतीने आपण बघू. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. जास्त आता न हे करता ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीचा विचार करता हे आताच आपण बघितलं हे विषुववृत्त आहे आणि हे उभं आहे ते काय आहे, रेखावृत्त आहे. आणि इथनं वर्ण गेलेलं कोणतं आहे, वर्ण गेलेलं कर्कवृत्त आहे. ठीक आहे. द्या लक्षात इकडं. आपण आता काय बघितलं की बाबांनो, भारत हा कुठं आहे. पहिल्यांदा आता हे चेक करायचं. भारत हा मुळामध्ये उत्तर गोलार्धात आहे. बघा आता व्यवस्थित. आता सांगतो काय, भारत हा उत्तर गोलार्धात आहे आणि भारत हा पूर्व भागाचा आहे. उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध याच्या मध्ये आहे. म्हणजे भारताचा विचार करता आणि अजून एक, भारताच्या मध्यभागातून लक्ष द्या, भारताच्या मध्यभागातून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. कोणतं वृत्त, कर्कवृत्त. मग भारताच्या मध्यभागातून जर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताच्या मध्यभागातून जर कर्कवृत्त गेलेलं असेल आणि भारत हा जर उत्तर गोलार्धात असेल आणि पूर्व दिशेला असेल तर आपला भारत हा या पद्धतीने येईल. ठीक आहे. भारत कुठे येतोय बघा, लक्ष द्या व्यवस्थित. भारत हा या पद्धतीनं आपला भारत देश येताना दिसून येईल. ठीक आहे. हा आपला भारत. आकृती कशी तरी आलेली आहे, पण हा या स्वरूपामध्ये भारत आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणजे भारताचा विचार करता 23.5 डिग्री अंश सेल्सिअस लाच आपण आता काय बघितलं, त्याला बघितलं आपण कर्कवृत्त. 23.5 ला काय बघितलं, कर्कवृत्त. मग परीक्षेत प्रश्न काय सांगू का, परीक्षेमध्ये प्रश्न असा येईल, भारताच्या मध्यभागातनं कोणतं वृत्त गेलेलं आहे. तर त्याचं उत्तर असेल, भारताच्या मध्यभागातनं कोणतं वृत्त गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. मग तसा विचार करायला गेलं तर आपण राज्यांचा जर विचार केला, राज्य, तर राज्य भारताचा विचार करता राज्यामध्ये सगळ्यात पश्चिमेकडचं राज्य समजा गुजरात. गुजरात नंतर हे गेलं मध्य प्रदेश. ठीक आहे. गुजरात नंतर मध्य प्रदेश, मध्य प्रदेश नंतर राजस्थान, म्हणजे हे बघा. त्यानंतर येतं छत्तीसगड. तुमचं कोणतं येईल, छत्तीसगड. मध्य प्रदेश, छत्तीसगड. छत्तीसगड नंतर पुढे गेलं कुठं ते झारखंड. झारखंड. झारखंड नंतर त्रिपुरा. त्रिपुरा नंतर मिझोराम. ठीक आहे. मिझोराम. ठीक. म्हणजे बघा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपुरा, मध्य प्रदेश. बरोबर आहे.
आणि एक छत्तीसगड, राजस्थान त्याच्यामध्ये येतं काय की एक फक्त लक्षात ठेवा, आपण एक बघून परत तुम्हाला क्लिअर करतो ही गोष्ट. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि त्रिपुरा आणि मिझोराम एवढ्या राज्यातनं म्हणजे जवळपास 7 राज्यातनं हे काय गेलेलं आहे, कर प्रवृत्त गेलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा भारत, भारताचं स्थान तुमचं काय फिक्स झालं बघा. भारत हा उत्तर गोलार्धात आहे, मान्य. भारत हा पूर्व दिशेला आहे, मान्य. उत्तर गोलार्ध, पूर्व दिशा आणि आशिया खंडाचा जर विचार केला, कोणत्या खंडाचा, मगाशीच म्हटलं आपण, भारत हा कोणत्या खंडामध्ये आहे, आशिया खंडामध्ये. आशिया खंडाचा जर विचार केला तर भारत हा कोणत्या बाजूला, दक्षिण दिशेला जाईल. आशिया खंडाचा विचार करता भारत हा कोणत्या दिशेला असेल, दक्षिण दिशेला. म्हणजे मग भारताचं स्थान निश्चित कोणतं झालं, भारताचं स्थान निश्चित असं झालं उत्तर गोलार्ध, उत्तर गोलार्ध. दिशा कोणती, पूर्व दिशा आणि आशिया खंडाच्या दक्षिणेस, आशिया खंडाच्या कशा, दक्षिणेस. हे आहे भारताचं स्थान. ओके, भारताचं स्थान. बघा, एवढ्या गोष्टींना आपण तुम्हाला समजून घेतलेलं आहे. नेमकं हे अक्षवृत्त काय, विषुववृत्त काय, मग त्याच्यामध्ये नेमकं पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, त्याच्यामध्ये असणारा भारत हा नेमकं कोणत्या ठिकाणी आहे आणि भारतामधून कोणतं वृत्त गेलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे तुमचं कर्क वृत्त गेलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला माहित असावी लागेल. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला भारताचं स्थान निश्चित करण्यासाठी ही दिशा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ते या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, चला पुढे बघा. आता भारताची प्रमाण वेळ, आता आलं मूळ मुद्द्याला. आपल्याला आपण वेळ 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 कालावधी म्हणतो, किती वाजले, एवढे वाजले, तेवढे वाजले. आपण हे ठरवलं कशावर रे बाबांनो, आपण हे ठरवलं कशावरनं, बघा व्यवस्थित बघा. नेमकं ठरवण्याचा उद्देश कसा आहे, वृत्तजाळी काय, अक्षवृत्तांचा, रेखावृत्तांचा याच्यासाठी काय संबंध आहे का, पूर्व भाग कुठून चालू होतो, पश्चिम भाग कुठून चालू होतो, ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहित पाहिजे ना. एकदम करायचं तर एकदम बेसिक मध्ये टॉप टू बॉटम कुठलाच मुद्दा परत शिल्लक नाही राहिला पाहिजे. मग त्याच्यासाठी आता बघा, भारताची प्रमाण वेळ आपण काय म्हणतो बघा, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज शहराच्या, काय म्हणतो, ग्रीनिज शहराच्या, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज शहराच्या 5.5 तास पुढे आहे. काय आहे, पुढे आहे. बघा बरं मग किती, 5.5 तास पुढे आहे भारताची प्रमाण वेळ. म्हणजे बेस 0 डिग्रीला कोण पकडलं आपण, ग्रीनिज शहर. मग आता ग्रीनिज शहराचा जर आपण विचार करायचं बघितलं तर तुम्हाला पुढे कुठंतरी येईलच बघा, ग्रीनिज शहर. मग आता या ग्रीनिज शहरामध्ये बघा व्यवस्थित, नेमकं ते उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध याच दरम्यान कुठंतरी इथं तुम्हाला येईल. या ठिकाणी बघा, हे जे तुमचं विषुववृत्त भेटलेलं आहे आणि हे तुमचं रेखावृत्त आहे, या ठिकाणी जे 0 डिग्रीला येतं बघा, 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री कुठून पकडलं पहिलं ते लक्षात ठेवा. 0 डिग्री ही या ठिकाणाहून पकडलं. म्हणजे ज्या ठिकाणी रेखावृत्त आणि अक्षवृत्त ज्या ठिकाणी भेटलं जातं ना, ज्या ठिकाणी त्याला 0 डिग्री गृहीत धरलं गेलं. आता बघा, याच्यावरून पण तुम्हाला सांगता येईल ते. याच्यामध्ये आता हे वृत्त जाळी आहे आपली, प्रमाण वेळ. फक्त एक लक्षात ठेवायचं, बेस 0 डिग्री कुठं पकडलं आपण, ग्रीनिश शहर म्हणजे बेस तिथपासून चालू. मग भारताचा विचार करता आपण प्रमाण वेळ तुम्हाला एकदम परफेक्ट कशा पद्धतीने ते आपण बघून घेऊ. आता याच्यामध्ये बघा, हे आपण दिलेलं याच्यामध्ये इकडं ईस्ट आणि इकडं वेस्ट. म्हणजे काय तर आपलं याच्यामध्ये बघा, सॉरी, याच्यामध्ये जे आपण घेतलं होतं ना वृत्त जाळीमध्ये, ही बाजू बघा, ही मुख्य रेखावृत्त जर आपण गृहीत पकडलं तर मुख्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे ही पूर्व बाजू आपण गृहीत धरली जाते. मुख्य रेखावृत्त म्हणजे ही आपण जर बेस पकडला हा, तर हा बेस असेल तर इथून इकडे जे रेखावृत्त असतील हे जे असणारे रेखावृत्त आहेत, हे रेखावृत्त हे पूर्व म्हणतील. आणि इथून इकडचे जे रेखावृत्त असतील ना, इथून रेखावृत्त म्हणजे ग्रीनिश शहराच्या या बाजूला हे पूर्व रेखावृत्त असतील आणि या बाजूला हे पश्चिम रेखावृत्त असतील. म्हणजे इथून इकडं 180 असतील आणि इथून इकडं 180 असतील.
ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही 5.5 तास पुढे म्हणजे काय, याचा अर्थ काय. आता इकडे बघा, ही जर आपण ही बेस आपला पृथ्वीमध्ये वृत्त जाळीमध्ये हा मुख्य रेखावृत्त हे, आणि एक लक्षात ठेवायचं, एक रेखा 1 डिग्री अंश सेल्सिअस जर रेखावृत्त असेल, रेखावृत्त किती 1 डिग्रीला, तर त्यासाठी 4 मिनिट वेळ पुढे जातो. किती वेळ, 4 मिनिट. 1 डिग्रीला म्हणजे ही जर एक रेष गेली तर 4 मिनिट वेळ पुढे जातो असं गृहीत धरलं जातं. मग आता हे जर 4 मिनिट वेळ पुढे जात असेल, आणि जर आपण भारताचा जर विचार केला तर भारताचा आपण काय म्हणतो, भारताचं म्हणतो 82.30 किंवा 82 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे, भारताचा विचार करता भारताला काय म्हणतो आपण, 82 डिग्री 30 मिनिट एवढा कालावधी काय आहे, भारताचा आहे. आणि हे कुठं आहे, उत्तर प्रदेश शहर आहे, उत्तर प्रदेश. आणि या उत्तर प्रदेश शहरामधून मिर्झापूर, म्हणजे या राज्यामध्ये मिर्झापूर नावाचं एक शहर आहे. कोणतं, मिर्झापूर. आणि या मिर्झापूर शहरामध्ये जे रेखावृत्त आलेलं आहे, त्या रेखावृत्ताला आपण 0 असं जर गृहीत पकडलं, कुठं ते, आणि ते सेंटर पॉइंटला येत असल्यामुळे, आपण भारताच्या मध्य भागामधून ते रेखावृत्त येत असल्यामुळे आपण बेस हा तो पकडला. मग आता बघा, म्हणजे ग्रीनिश शहरापासून आपण 82 डिग्री 30 मिनिटावरती आहोत. म्हणजे जवळपास 82 डिग्री हे काय आहे त्याच्यामध्ये, 82 डिग्री हे म्हणजे 82 म्हणल्याच्या नंतर बघा, आता एका डिग्रीमध्ये किती मिनिटाचा फरक असतो, एका डिग्रीमध्ये जवळपास 4 मिनिटाचा. मग आपण किती डिग्री आहोत, आपण आहोत 82. मग 82 गुणिले 4 जर केलं तर 2 चौक 8 आणि 8 चौक 32, म्हणजे समथिंग 328 आणि वर्ष 30 डिग्री आहे. पण आपण ऍव्हरेज एक सरासरी जर काढण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये काय होणार आहे, जवळपास ह्याच्यामध्ये आपण जर 300 याला 60 ने भाग दिला किंवा 6 ने जरी भाग दिला तरी ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, 6 ने भाग दिला 60 ने, जवळपास 60 ने असतो तो, 60 ने जर भाग दिला तर काय होणार आहे, 6 पंचे 30, म्हणजे जवळपास 300 जर गेले तर शिल्लक 28, म्हणजे अजून 30 मिनिटाचं आहे शिल्लक. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ऍव्हरेज काय भेटलं हो इकडं, ऍव्हरेज किती भेटलं 5. मग 5 तास हे किती दिले, 30 मिनिटे ऍव्हरेज. आणि तसा जर भारताचा विचार करायला गेला, आपण भारत देशाचा जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये बघा, आता भारत देशामध्ये हा जो नकाशा दिलेला आहे, याच्यामध्ये ही बाजू म्हणजे पूर्वेकडचे एकदम टोक आणि पश्चिमेकडचे एकदम टोक, ह्या पूर्व, याच्यामध्ये बघा ना, पूर्व आणि पश्चिम, भारताच्या पूर्व व पश्चिम दिशेचा विचार जर आपण केला तर पूर्व आणि पश्चिम मध्ये सुद्धा 120 मिनिटाचा फरक असतो. किती, 120 मिनिटाचा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारत पश्चिमेकडे आणि भारत पूर्व याच्यामध्ये 120 मिनिटाचा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजे जवळपास 2 तासाचा फरक पडलेला टायमिंग मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे 5.5 तास पुढे कसं, तर ते या पद्धतीने आहे. म्हणजे एकंदरीत बघा, हे किती आहे, म्हणजे 82 गुणिले 4, का तर एका डिग्रीला किती मिनिट पुढे जातोय, 4 मिनिट पुढे जातोय. म्हणजे 82 गुणिले 4 तर 328 प्लस वरचे 30 आलेले आहेत, 30 मिनिट राहिलेले आहेत. पण ऍव्हरेज आपण 6 पंचे 30 म्हणजे 300 पर्यंत आपण गेलेलो, आणि वरचं जे 30 मिनिटे शिल्लक राहिले आहेत ना, ते त्या पद्धतीनं. म्हणजे भारताची प्रमाण वेळ ही मिर्झापूर शहराला रेखावृत्त प्रमाण मानून, लक्ष ठेवा व्यवस्थित, भारताची प्रमाण वेळ ही मिर्झापूर शहराला प्रमाण मानून, त्याच्यामध्ये मिर्झापूर शहर म्हणजे रेखावृत्त उभ्या पद्धतीने जवळपास गुजरात, मध्य प्रदेश, खाली छत्तीसगड या स्वरूपामधून गेलेला आहे. आणि हे 0 डिग्रीला आपण या ठिकाणी हे आपण गृहीत मानलं, त्याच्यामुळे 82.30 डिग्री किंवा 82 डिग्री 30 मिनिटे असं याचं वाचन केलं जातं. पूर्व पश्चिम मध्ये फरक 120 मिनिटांचा आहे. पण एक लक्षात ठेवायचं, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज शहराच्या किती मिनिटे पुढे, 5.5 तास पुढे आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग आता एक बघा, 5.5 तास पुढेच, मग आपण काय हे 0 मानून या बाजूला गेलो, पुढे 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 म्हणजे इथून पूर्वेकडे म्हणजे पुढे, आणि इथून जर पाठीमागे गेलो तर मागे होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पुढे आणि मागे ही सुद्धा गोष्ट आपल्याला कळणं गरजेची आहे. म्हणजे एकंदरीत बघा, एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिट म्हणजे वृत्त जाळी. मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येईल की भारताचा टाइम किंवा भारताची वेळ ही कशावरती अवलंबून असते, तर ती असते आपल्या या रेखावृत्तावर. ठीक आहे, मुद्दा क्लिअर आहे का बघा व्यवस्थित.
एकदम छान पद्धतीनं लक्षात आलं असेल. फक्त एक मात्र भारताची प्रमाण वेळ ही कशावरती अवलंबून असते, रेखावृत्त आणि ग्रीनिच शहराच्या किती 5.5 तास पुढे आहे. ठीक आहे, चला पुढे आहे. आता बघा आपला भारताचा विचार करता, बघा भारत आपला या पद्धतीने आहे. भारताचा विचार करता याच्यामध्ये बघा रेखावृत्त हे दिलेलंच आहे, किलोमीटर किती आहे आणि अक्षांश किती आहे आणि रेखांश किती आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण एक कच्च्या रफ फिगर मध्ये तुम्हाला हे काढून दाखवू की नेमकं हे कशा पद्धतीनं आहे. ठीक आहे, विस्तार कसा आहे भारताचा, नेमका विस्तार कसा आहे याच्यामध्ये बघा 37.6 डिग्री आणि खालच्या बाजूला आहे 8.4 डिग्री. 8.4 डिग्री म्हणजे उत्तर आणि दक्षिणेचा विस्तार झाला. आणि पश्चिम आणि पूर्वेचा विचार करता 68.7 मिनिट आणि इकडं 97.25 मिनिटे. म्हणजे याच्या दरम्यान आपला आहे तो भारत. आणि आपलं जे जीपीएस असतं ना मोबाईलला, जीपीएस तेही याच्यावरच अवलंबून असतं. जीपीएस ला आपल्याला जे मार्ग दाखवतात, कुठं काय सर्च मध्ये लगेच जातं, ते पूर्णपणे दाखवलं गेलं कशावरती असतं, ते याच याच्यावरती दाखवलं गेलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे आता बघा रेखावृत्त कसे आहेत. आता इथं 68.E म्हणजे तुम्हाला आता ते दिसत असेल तर बघा थोडस तुम्हाला हे वाढवावं लागेल. 720 मध्ये बघा तुम्हाला ब्राईटनेस म्हणजे हे क्लॅरिटी वाढवण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितपणे दिसतं. 68E. ई म्हणजे काय, ईस्ट. ईस्ट म्हणजे काय, पूर्व. म्हणजे बघा वाचन कसं केलं जातं, 68.7 किंवा 68 डिग्री 7 मिनिटे पश्चिम ते 97 किती पर्यंत आहे, 97.25. म्हणजे जवळपास ह्या दरम्यान मध्ये तुम्हाला मगाशीच म्हटलं या दरम्यान मध्ये 120 मिनिटांचा फरक पडतो. ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे जवळपास 68 पासून आपण 96 पर्यंत किंवा 68 पासून 97 पर्यंत आपण तेवढे मिनिटे आपण पुढे गेलेलो आहोत रेखावृत्ताला. ठीक आहे, आणि हे जे आहे हे उत्तर रेखांश दक्षिण रेखांश ह्याच्यामध्ये किंवा या दरम्यानचा आपला जो येतो तो या दरम्यान येणारा तो आपला काय आहे, या पद्धतीनं आपला आहे तो भारत. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला डायग्राम नाही तेवढी जमत आहे, फक्त एक लक्षात ठेवा या ठिकाणी आपला येतो भारत. ठीक आहे, म्हणजे विस्तार बघा उत्तर दक्षिणेला किती आहे 8.4 8 डिग्री 4 मिनिटे 37.6 मिनिटे उत्तरेला. पश्चिमेला काय 68 डिग्री 7 मिनिटे आणि पूर्वेला 97 डिग्री 25 मिनिटे. या दरम्यानचा जो येतो तो प्रदेश म्हणतो असतो भारत. आणि आपलं जीपीएस सिग्नल हे सर्वस्वी कशावरती अवलंबून आहे, याच गोष्टीवरती अवलंबून आहे. याच्यामध्ये बघा पूर्व पश्चिमचा आपण विचार केलेला आहे. भारताची पूर्व आणि पश्चिम जर लांबी किती आहे तर 2933 किलोमीटर आहे. बघा हे सुद्धा लगेच लक्षात ठेवा. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती 2933 किलोमीटर. व्यवस्थितपणे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे, 2933 ही पूर्व इथपासून इथपर्यंतची लांबी तेवढी. आणि दक्षिण उत्तर लांबी किती तर 3214. म्हणजे ही लांबी किती 3214. वही सोबत ठेवा, परत एकदा सांगतो तर हे तुम्ही लिहून घ्या, हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे भारताचा विस्तार या पद्धतीनं, भारताची दक्षिण उत्तर लांबी पूर्व पश्चिम लांबी या पद्धतीने 2933 आणि 3214 किलोमीटर ही याची आपल्याला लांबी असलेलं काय होतं दिसून येतं. आता परीक्षेमध्ये अजून एक प्रश्न येतो तुम्हाला की भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं असं विचारलं जातं. मग त्यावेळेस उत्तर काय सांगणार, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक तर ते तुमचं आहे इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट आणि इंदिरा पॉइंट कुठं आहे तर अंदमान आणि निकोबार बेटामध्ये 8 डिग्री चॅनल आहे. इथं चॅनल सुद्धा तुम्हाला दिलेलं बघा 8.45 किंवा 8 डिग्री चॅनल. हे परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकता, पण लक्षात ठेवा. म्हणजे एकंदरीत या पद्धतीचा आपला भारत आहे. या डिग्री सेल्सिअसच्या किंवा या डिग्रीच्या मध्ये असणारा रेखावृत्त अक्षवृत्त याच्या दरम्यानचा हा काय आपला 68 डिग्री 7 डिग्री आणि इकडे 97, इकडे 8.4 किंवा 8 डिग्री 4 मिनिटे 37 डिग्री 6 मिनिटे या दरम्यानचा आपला आहे तो भारत. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये आपण दिलेला आहे भारत आणि भारताच्या
सीमा आहे तिथं, सीमाच्या आपल्याला एक तुम्हाला ट्रिक्स म्हणलंय, पण ट्रिक्सच्या माध्यम आपण याच्यात शॉर्ट पण एक तयार केलं होतं किंवा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. एक आपल्या शेजारचे जे देश आहेत ते देश आपण या पद्धतीने घेतलेले आहे. बचपन में किंवा बचपन में MBA किया हे आपले ट्रिक्स आहेत आणि हे आपल्या भारताच्या शेजारचे देश आहेत. ते कोणते कोणते आहेत? ब म्हणजे काय घेतलं होतं? बचपन में. ब म्हणजे बांगलादेश असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मी एक राज्य किंवा देश लिहितो लगेच, परत नकाशा एखादा सोबत ठेवा, असेल तर त्याच्यासोबत लगेच लिहून घ्या. ठीक आहे. आपल्याला पूर्वेकडे आहे ते काय? आपल्या भारताच्या बांगलादेश आहे. कोणता आहे? बांगलादेश. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. बांगलादेश नंतर या ठिकाणी आपल्याला म्यानमार येतं. म्यानमार नंतर या ठिकाणी भूटान, अरुणाचल प्रदेश, इकडं तुमचं पाकिस्तान येतं. या बाजूला काय येतं? पाकिस्तान. या बाजूला येतं तुमचं अफगाणिस्तान. ठीक आहे. या बाजूला तुमचं चीन येतं. चीन. इथं तुमचं येईल नेपाळ. या बाजूला येईल भूटान. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे भारताला जवळपास 7 देशांची सीमा लागलेली आहे. किती? 7. त्यापैकी सर्वाधिक सीमा जर कोणत्या देशाची लागली असेल तर ती सर्वाधिक सीमा आपल्याला कोणत्या देशाची लागलेली आहे? बांगलादेश. सर्वाधिक सीमा बांगलादेश. आणि सर्वात कमी सीमा जर कोणत्या देशाची असेल तर सर्वात कमी सीमा ही आपल्याला अफगाणिस्तान या देशाची, जवळपास 106 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. किती? 106. बचपन में ब बांगलादेश, श चीन, प पाकिस्तान, न नेपाळ, यम म्हणजे आता बघा म्यानमार, बी भूटान, ए अफगाणिस्तान. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. म्हणजे बघा हे आपल्याला या पद्धतीनं, आणि जर डायग्रामच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल तर डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय करता येईल? डायग्राम मध्ये समजा हे आपण जर गृहीत दिशा अशा धरल्या, याच्यामध्ये आपण पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या पद्धतीमध्ये जर पूर्वेचा विचार केला तर याच्यामध्ये तुमचं काय येईल? बांगलादेश येईल. बांगलादेश. ठीक आहे. बांगलादेश. ऑब्लिक ह्याच्या बाजूलाच इथं काय येईल? म्यानमार. ठीक आहे. उत्तरेचा विचार करता इथं तुम्हाला चीन येईल, त्याच बाजूला नेपाळ येईल आणि त्याच बाजूला नेपाळच्या नंतर भूटान. ही आपल्याला देश येताना दिसून येतील. इकडं या बाजूचा थोडासा विचार करायला गेलो उत्तरेकडला म्हणजे याच चीन, आणि इथं येईल तुमचा अफगाणिस्तान. या बाजूला काय येईल? अफगाणिस्तान. आणि या वायव्येकडल्या भागाला तुमचा येणार कोणता आहे? तो या दिशेने जर केलं तर या ठिकाणी येईल तुमचा पाकिस्तान. ठीक आहे. म्हणजे हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश किंवा म्यानमार 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे भारताला एकंदरीत 7 देशाच्या सीमा लागल्यात. पैकी बांगलादेशला सर्वात जास्त सीमा आहे तर सर्वात कमी सीमा ही कोणत्याला आहे? अफगाणिस्तान. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला परीक्षेमध्ये काही पण येऊ द्या, आपला उद्देश फक्त एक आहे, आपला मार्क गेला नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि करूच सुद्धा. कारण वरवर करण्यापेक्षा ह्या जर पद्धतीने तुम्ही करत केलात तर आपल्याला परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही याची शाश्वती येईलच. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता भारताच्या काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. आपला इंडिया भारताचा मॅप आहे आणि ह्या भारताच्या मॅपमध्ये भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,200 किंवा 200 किती 64 चौरस किलोमीटर किंवा किमी. 32,87,264 किंवा 217-15 असं हे वरच्या आकड्यावरती पडेल, पण 264 आपण ऍव्हरेज घेतलेलं आहे. त्यानंतर भारताच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर आता वाढलेली अजून जनगणना झालेली नाही. त्याच्यामध्ये जवळपास 121 कोटी ही 2011च्या जनगणनेनं होती. किती? 2011च्या किती? 121 कोटी 2011ला जनगणना झालेली होती, त्याबद्दल होती. आपल्याला त्याच्यावरनं ते दिसून येईल. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपण 32,87,000 जरी हे दिलेलं असेल तरी एक मात्र लक्षात ठेवा, एकूण क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा 7वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7वा क्रमांक लागतो. त्यातला 1 नंबरला रशिया आहे, तेवढं लक्षात ठेवा.
या 7व्या नंबरमध्ये जवळपास जगाच्या तुलनेमध्ये भारताने 2.42% क्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणजे बघा, एकूण भारताचा म्हणजे एकूण जगाचा विचार केला, एकूण जगाच्या तुलनेमध्ये भारत देशानं जवळपास 2.42% क्षेत्रफळ व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राज्य आणि याचा विचार करता 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सद्यस्थितीला त्यामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसून येतोय. 29/7 झालं होतं किंवा 29/8 झालेलं होतं, परत एक खालीवरी झालेलं आहे, ते फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पूर्व पश्चिम लांबी 2933, आत्ताच आपण घेतलेलं मागच बघितलेलं 2933 किलोमीटर आणि 3214 किलोमीटर ही पूर्व पश्चिम लांबी. ठीक आहे, एक बेसिक गोष्टीमध्ये आपल्याला ही गोष्ट पाहता येईल. परंतु ही आता हे आपण घेतलेले नकाशामध्ये हे नकाशा आधी एक लक्षात ठेवा, ह्या भूगोलचा अभ्यास करत असताना तुम्हाला मॅप रिडिंग चांगली पाहिजे, नकाशे जबरदस्त चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने तुम्ही बनवलेले पाहिजेत. कारण भूगोलचा 50% अभ्यास फक्त नकाशावरती होतो, ही सुद्धा गोष्ट लक्षात तुम्ही ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आता आहे आपल्याला ब्राझील. आता हे थोडंसं घ्यायचं आपल्याला, नेमकं भारत आणि ब्राझीलची तुलना करून दिलेली आहे, तर आपण एक देश कोणता तरी म्हणून आपण ब्राझील घेतला. आता या ब्राझीलचा विचार करता बघा, ब्राझीलला सुद्धा आपण एक ट्रिक्स बघितली होती, ट्रिक्स तयार केली आहे. ब्राझीलच्या शेजारचे देश हे 10वी साठी सुद्धा आहे, 10वी साठी विशेष लक्षात ठेवा. ब्राझीलच्या शेजारचे देश तुम्हाला परीक्षेमध्ये भरा म्हणून नकाशा दिला जाऊ शकतो, त्यावेळी ते तुम्हाला भरता आले पाहिजेत. GSGV नावाचा व्यक्ती कोलंबिया विद्यापीठात पेरू बॉल व पॅराशूट बॉटल घेऊन अर्जंट उरकून गेला. देश लक्षात राहत नाहीत, आपण हे क्रमवार या पद्धतीने देश घेतलेले आहेत. काय? GSGV नावाचा व्यक्ती कोलंबिया विद्यापीठात, कोणत्या विद्यापीठात? जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. GSGV नावाचा व्यक्ती कोलंबिया विद्यापीठात पेरू बॉल व पॅराशूट बॉटल घेऊन अर्जंट उरकून गेला. मग आता याच्यामध्ये बघा, GSGV म्हणजे आता याच्यामध्ये एक एक गोष्टीचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी येतं ना तुम्हाला, या ठिकाणी येतं ते तुमचं फ्रेंच गियाना हा देश. कोणता आहे? फ्रेंच गियाना हा देश. जी म्हणजे गियाना, यस म्हणजे सुरिनाम. दुसरा देश कोणता आहे? सुरिनाम. ब्राझीलच्या म्हणजे फ्रेंच गियाना. गियाना आणि फ्रेंच गियानाच्या मध्ये हा सुरिनाम नावाचा देश येतो. कोणता? सुरिनाम. कोणता बघा, फ्रेंच गियाना आणि गियाना याच्यामध्ये सुरिनाम किंवा सुरिनामा या नावाचा देश येतो. या बाजूला थोडासा विचार केला तर या ठिकाणी परत कोलंबिया येतं. बघा लक्षात ठेवा, कोलंबिया हे विद्यापीठ आहे, या ठिकाणी येतं. कोलंबिया नंतर पेरू देशाचा जर विचार केला तर पेरू दोन्ही बाजूने येतं. बघा, पेरू भारताच्या म्हणजे याच ठिकाणी नकाशामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर या नकाशामध्ये पेरू या ठिकाणी पण येतं आणि या ठिकाणी, आता पेनचा कलर थोडासा इकडे बाजूला लिहितोय मी, हा पण पेरू येतं आणि हे पण पेरू. या ठिकाणी काय येतोय? पेरू देश येतोय. तुम्हाला नकाशा भरा, विशेषतः 10वी साठी नकाशा भरा म्हणून तुम्हाला हे येईल, त्यावेळेस या गोष्टी लक्षात ठेवा. पेरू झाल्याच्या नंतर कोणता आहे? बॉल घेतलं म्हणजे बॉव्हिलिया हे त्याचा अर्थ होता. बघा, बॉव्हिलिया हा एक देश या ठिकाणी आपल्याला घेता येईल. बॉव्हिलिया नंतर पॅराशूट म्हणजे पॅराग्वे हा नावाचा देश आहे. अर्जंट म्हणजे या ठिकाणी अर्जेंटिना हे कमी वेळामध्ये जास्त लक्षात ठेवण्यासाठी. आणि या ठिकाणी येतं उरकून म्हणजे उरुग्वे, उरकून गेला. म्हणजे आपण या पद्धतीने या ठिकाणी वाटलं तर मध्ये लिहून आपण पेरू आणि इथं पण लिहून टाकू पेरू. म्हणजे ज्या पद्धतीने आपण भारताच्या शेजारच्या देशासाठी एक ट्रिक्स केली होती, त्याच पद्धतीनं ब्राझीलच्या शेजारचे जे देश आहेत, विशेष लक्षात ठेवा, ब्राझीलच्या शेजारचे जे काही देश आहेत ते GSGV नावाचा व्यक्ती कोलंबिया विद्यापीठात पेरू बॉल आणि पॅराशूट बॉटल घेऊन अर्जंट उरकून गेला. GSGV, फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, कोलंबिया विद्यापीठ कोलंबिया, इथं पेरू आणि या ठिकाणी पण पेरूच, बॉव्हिलिया बॉल, पॅराग्वे पॅराशूट बॉटल, अर्जेंटिना अर्जंट, उरकून उरुग्वे गेला. संपलं. का बरं मार्क पडत नाहीत बघूत आपण. 10वीच्या बोर्डामध्ये सुद्धा जर या पद्धतीने तुम्ही जर करत चाललात ना, या पद्धतीने मार्क तुमचा जाणार नाही. गाढव मेहनत करायची नाही, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळवायचे, कमी वेळात आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागेल.
आणि भूगोलचा प्रत्येक चॅप्टर वाईज जर नकाशाचा अभ्यास करत असताना तुम्हाला ह्याच पद्धतीने करावं लागेल. हक्काचे मार्क आहेत, आवर्जून देणार आहेत. सायन्स, मॅथ, इंग्रजीला तरी तुम्हाला लहानपणापासून तेच ट्युशन आहे, तुम्ही त्याचाच अभ्यास करत बसलेले असतात. पण हे सोपे विषय आहेत, सोप्या विषयाकडे दुर्लक्ष करतात आणि या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं ना, हा विषय सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये दुर्लक्ष केल्याशिवाय राहत नाही. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जबाबदारीनं विद्यार्थी मित्रांनो या सुद्धा विषयाकडे तुम्ही लक्ष द्या. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष. जर हे विषय जर चांगले केले तर हे हक्काचे मार्क येतात. विनाकारण या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. हातातले मार्क निघून जातील आणि एक पॉईंट मुळे चांगल्या कॉलेजला नंबर लागण्याचे दिवस निघून जातील. परत मित्र कुठेतरी चांगल्या कॉलेजला लागलेला असेल, तुम्ही बसा परत इथंच. त्यामुळे गरज आहे ना ती या पद्धतीने शॉर्ट. आणि आपण तर पूर्ण हे जे लेक्चर आहेत हे पूर्ण मॅप रिडिंगच्या माध्यमातून आपण देणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत बघा की या पद्धतीने आहे ना, याच्यामध्ये एकंदरीत ही गोष्ट बघा ही या पद्धतीने आपल्याला घ्यायचं पूर्ण. हा आपला इंडिया आहे, हा इंडिया या पद्धतीनं इथं ही पृथ्वीच्या याच्यामध्ये इंडिया आहे. इंडियाचा आणि आपण तुलना कशाची करायला लागलोत आता, तुलना करतोय आपण ब्राझीलची. म्हणजे हे पूर्ण पृथ्वी तुम्हाला या ठिकाणी तुमचा या ठिकाणी बघा जर दिसत असेल ना, तर या ठिकाणी आपल्याला ब्राझील आलेला दिसून येतो. मग आता हे याच्यामध्ये बघा ह्या ब्राझीलमध्ये हे इथं तुम्हाला गियाना, फ्रेंच गियाना, इथं कोलंबिया, इथं इक्वेडोर म्हणजे हे देश आहे. त्याच्यामध्ये पेरू हा देश, बोवेलिया, त्यानंतर चिली म्हणजे या दुसऱ्या बाजूचा आहे, पॅराग्वे आणि हे उरुग्वे. म्हणजे हा आपला ब्राझीलचा नकाशा आहे. ठीक आहे. हा ब्राझील हा आपला तुम्हाला ब्राझीलच्या नकाशामधनं वेगवेगळ्या ठिकाणचे साईडचे नेमकं कसं आहे, रिव्हर कशी आहे बघा ना. आता आपल्याला रिव्हर मध्ये बघायचंय ब्राझील मधली सगळ्यात मोठी रिव्हर कोणती आपण म्हणतो, अमेझॉन. अमेझॉन कुठं आहे तर हे आपल्याला विथ नकाशाच्या माध्यमातून आपल्याला या स्वरूपामध्ये रिव्हर्स दाखवता येते. 3D मॅप मध्ये आपल्याला हे पूर्ण अभ्यास बघायला मिळेल. त्याच्यामुळं हा विषयाचा अभ्यास तुम्हाला आणि हक्काचे आउट ऑफ मार्क देण्याची जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला पूर्ण 3D स्वरूपामध्ये पूर्ण तुम्हाला मॅपच्या आधारे आपल्याला या पद्धतीनं बघता येईल. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. परीक्षेत मार्क पडतात, फक्त अभ्यास करण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात. सगळे करतात त्याच पद्धतीने आपण करत राहिलो तर सगळ्यांना जेवढे मार्क पडणार आहेत तेवढेच मार्क आपल्याला सुद्धा पडणार आहेत. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात राहावी लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळं बघा थोडंसं लक्ष द्या. हे आपला भारताचा जर आपण विचार करायचं बघितलं तर हा आपला इंडिया, या ठिकाणी इंडिया येतो. हे बघा हा तुमचा इंडियाचा मॅप आणि ह्या इंडियामध्ये आपल्याला तुम्हाला जे पाहिजे ते एकदम व्यवस्थितपणे हे इंडियामध्ये. आता आपल्याला प्राकृतिक विभाग बघायचे, तुम्हाला सेम याच पद्धतीने तुम्हाला प्राकृतिक विभाग बघायला मिळतील. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट आहे, सगळं 3D स्वरूपामध्ये तुम्हाला भूगोलचं याच्यामध्ये हे घेतलं जाईल. समजा हा महाराष्ट्र आहे, इथं नवी दिल्ली आहे. ठीक आहे. नवी दिल्ली, जयपूर, लखनौ, त्यानंतर मध्य प्रदेश आहे, उज्जैन, कोटा. म्हणजे तुम्हाला ही पूर्ण मॅपच्या आधारे तुम्हाला पूर्ण तुमचा आता हिमालय कसा आहे, हिमालयामध्ये लघु हिमालय, शिवालिक हिमालय, परत बृहद हिमालय कोणता, ही पूर्ण हे बॉर्डरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला 3D स्वरूपामध्ये पूर्ण या लेक्चरच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. त्यासाठी व्यवस्थित बघा. आपल्याला कमी कालखंडामध्ये आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी गरज आहे ना की अशा शॉर्ट पद्धतीने अभ्यास करायची. ठीक आहे. हे पूर्ण मॅप रिडिंग मध्ये तुम्हाला पूर्णचे पूर्ण लेक्चर याच पद्धतीमध्ये, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला विथ प्रॅक्टिकल आणि 3D शेप मध्ये तुम्हाला हे पूर्णचे पूर्ण लेक्चर होणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे बघा, काळजी करून अभ्यास करा. परीक्षेमध्ये आपल्याला मार्क सोडायचे आणि एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे. त्यामुळं ह्या विषयाकडे भूगोल असेल, इतिहास असेल, याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं गेलंय सायन्स, मॅथ, इंग्रजी, ट्युशन सुद्धा त्याच्याच आहेत. पण हे विषय सोपे असताना मग एक वेळ अशी येते ह्या तिन्ही विषयाला मार्क आउट ऑफ पडलेले असतील, मात्र ह्या विषयाला त्या विषयाच्या तुलनेमध्ये कमी मार्क पडतात. मग गरज आहे ना ती व्यवस्थितपणे करून घ्यायची. त्याच्यामुळे एक बघा ब्राझील, या ब्राझीलच्या शेजारचे देश कोणते कोणते आहेत, ट्रिक्स कसे आहेत. GSGV नावाचा व्यक्ती कोलंबिया विद्यापीठात पेरू बॉल, चेंडू, पॅराशूट बॉटल घेऊन अर्जंट उरकून गेला. गियाना, सुरिनाम, गियाना, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना, उरुग्वे. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे झाले भारत शेजारचे देश. आता ब्राझीलचा स्थान आणि विस्तार, शेवटचा पॉइंट आहे आपला हा. ब्राझीलचे स्थान आणि विस्तार.
आता ब्राझीलच्या स्थान आणि विस्ताराचा जर आपण विचार करायचं पाहिलं तर याच्यामध्ये मॅप त्याच पद्धतीनं ही पृथ्वी असेल आणि या पृथ्वीमध्ये विषुववृत्त असेल, अक्षवृत्त असेल, पण भारत ह्या विषुववृत्ताचं आणि खाली येत आहे ते मकरवृत्त. आणि एक लक्षात ठेवायचं, हे तुमचं वरील कर्कवृत्त, वरच्या साईडला कोणतं आहे कर्कवृत्त, इथं अंटार्क्टिक किंवा आर्टिक वृत्त आणि खाली येतं ते अंटार्क्टिक वृत्त. मग या वृत्ताचा विचार करत असताना आता बघा, आता ब्राझील कुठे येतो हे आपण मॅपच्या आधारे बघू. ब्राझील हा तुमचा हे आता वरी ही एक देश म्हणजे हे रेखावृत्त झालं आणि या रेखावृत्ताचा विचार करता या रेखावृत्ताच्या माध्यमातून ब्राझील हा विषुववृत्ताच्या जवळ आहे. कुठं आहे विषुववृत्ताच्या, म्हणजे थोडक्यामध्ये डायग्राम स्वरूपामध्ये या स्वरूपात दाखवतो तुम्हाला. म्हणजे उत्तर गोलार्धात थोडासा आहे आणि दक्षिण गोलार्धात जास्त आहे. म्हणजे ब्राझील हा उत्तर गोलार्धात थोडासा, दक्षिण गोलार्धात जास्त आणि पश्चिम गोलार्धात म्हणजे पश्चिम भागामध्ये येतो. कोणत्या पश्चिम. आणि भारत कोणत्या होता, भारत विथ मॅपचा आपण विचार करता या पद्धतीने आपला भारत होता. भारताच्या मध्यभागातूनच कोणतं वृत्त गेलेलं, भारताच्या मध्यभागातूनच गेलेलं कोणतं वृत्त, ते होतं कर्कवृत्त. आणि या ब्राझीलच्या ह्याच्यातून कोण जातंय विषुववृत्त. पण विषुववृत्त जातं पण पूर्ण जातं का, नाही, ते थोड्या स्वरूपामध्ये जातं. ठीक आहे, म्हणजे हा आपल्याला ब्राझीलचा स्थान म्हणजे या पद्धतीने दाखवते. त्याच्या शेजारचे असलेले देश याचा एक थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, आता भारत आणि ब्राझील एवढं बघितलं तरी 2 मिनिटात होतं आपण बघू. भारत आणि ब्राझीलच्या आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, तुलना करायची. वर्चस्व, भारताचा विचार करता भारतावरती वर्चस्व कोणाचं होतं, भारतावरती वर्चस्व होतं ते ब्रिटिशांचं. आणि ब्राझीलचा विचार करता ब्राझीलवरती वर्चस्व कोणाचं होतं, तर ब्राझीलवरती वर्चस्व होतं ते पोर्तुगीजांचं. जवळपास भारत स्वतंत्र झाला कधी 1947 ला, तर ब्राझील स्वतंत्र झाला 1822 साली. ठीक आहे, भारताचा स्वातंत्र्य दिनाचा विचार केला तर भारताचा स्वातंत्र्य दिन आपण 15 ऑगस्ट हा साजरा केला जातो, 15 ऑगस्ट. तर इकडं 7 सप्टेंबर ब्राझीलचा, किती 7 सप्टेंबर. शासन पद्धती कशी आहे भारतामध्ये, तर भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, लोकशाही. आणि ब्राझीलमध्ये पण लोकशाहीच आहे पण राष्ट्रपती नियंत्रित आहे, राष्ट्रपती नियंत्रित लोकशाही शासन पद्धती, लोकशाही. ठीक आहे, आणि याच्यामध्ये नाव आपल्या देशाचं काय, आपल्या देशाचं नाव भारत, हे हिंदुस्थान वेगळ्या. आणि हे नाव ब्राझीलला पाऊ ब्रासिल या नावाची एक वनस्पती आहे, पाऊ ब्राझील या नावाची एक वृक्ष तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या वृक्षावरनं यांना नाव आपल्याला या स्वरूपामध्ये दिलेलं दिसून येतं. म्हणजे तुलनेमध्ये भारतावरती सत्ता ब्रिटिश, ब्राझीलवरती सत्ता पोर्तुगीज. भारत 1947 ला स्वातंत्र्य, ब्राझील 1822 ला स्वातंत्र्य. भारत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 7 सप्टेंबर ब्राझीलचं स्वातंत्र्य दिन. लोकशाहीच पण राष्ट्रपती नियंत्रित, भारत पाऊ ब्राझील. म्हणजे या पद्धतीनं तुलना करावी लागते विद्यार्थी मित्रांनो. खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त आणि खूप दर्जेदार चांगला अभ्यास होतोय, पण गरज तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायची आहे. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, या पद्धतीने आपल्याला माहिती पाहता येईल. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपला आता भारत, स्थान व विस्तार या पद्धतीने आपल्याला माहिती पाहता येईल. भेटूयात आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना धन्यवाद, नमस्कार.